सन्माननीय व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आपण सर्व जे अग्रेसरपणे जे विधवा महिलांवरती जे काम केलं जात आहे त्याच्यामध्ये अग्रेसर या ठिकाणी ज्या कार्यकर्ते आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वैदेही सावंत मॅडम यांनी जे पुढाकाराने जे काम करत आहेत त्याच्यामध्ये जरा जोरदार टाळ्या होत होत्या की वैदेही सावंत मॅडम त्याचे कार्य आहे फार आपलं मोठं कार्य आहे साधं सोबत सोपी गोष्ट नाही आहे समाजाचा जो विरोध आहे तो पत्करून त्या समवयस्क किंवा समविचार लोकांना सोबत घेऊन त्या आज आपल्या तालुक्यात नव्हे जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की मॅडम बोलल्या की जिल्हाभरात या ठिकाणी महिला आल्या खरोखरच आजची ही उपस्थिती म्हणजे ज्यावेळेला एखाद्या गावामध्ये आपण जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळी उपस्थिती पण जिल्हाभरातून ह्या ज्या महिला आलेल्या आहेत त्यामुळं आजचा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे तो पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर पसरणार आहे आणि याचं सर्व क्रेडिट हे तुम्हा महिलांचं आहे त्यामुळे तुमच्यासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या होईल की आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहणार आणि ह्या कार्यक्रमाला एक चालना दिली आणि एक चांगलं काम या ठिकाणी आपण करतात त्याबद्दल तुमचं खरोखर कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. मी या ठिकाणी मागे सुद्धा मॅडम बोलले होते की मागल्या कार्यक्रम जो गेला तुम्ही महिलांचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मॅडम बोलले होत्या की यावं पण यावेळी मी मुद्दाम आवाज आलो की मॅडमचं कार्य किती मोठं आहे ते मला अधिक कळून पाहायचं होतं. आम्ही आमच्या वाडीमध्ये 2017ला गावकर परिषद घेतली जवळजवळ 14 गावचे जे पंचवर्षीय गावकर होते त्यांना आम्ही एकत्र केलं होतं आणि ह्या विषयावरती आम्ही त्यावेळी ठराव केले होते आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने आम्ही पेपडेवाडीमध्ये महिलांना ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी विधवा महिलांना समाजात मानाचं स्थान प्राप्त व्हावं म्हणून ठराव केलेले आहेत आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने 2-3 वर्षापूर्वीच युसवार्ते सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या वाडीमध्ये विधवांचं हळदी कुंकू म्हणजे विधवा आणि सवाष्ण महिलांचे आम्ही हळदी कुंकू पहिलं या ठिकाणी केलं आणि आमच्या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून परिवर्तनाचं काम आमच्या पेपडेवाडी पंचवर्षमध्ये मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे मॅडमचं या ठिकाणी कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. मी आजही सांगतो त्या कार्यक्रमामुळं आमच्या पेपडेवाडीमध्ये आता जे हळदी करतो महिलांचा हळदी कुंकू आता विधवा नाही सहज नाही महिलांचा हळदी कुंकू म्हटलं की सगळ्या विधवा महिलांचे हळदी कुंकू त्या ठिकाणी होते म्हणजे आता असं म्हणावं लागत नाहीये की विधवा महिलांचा हळदी विधवाने पण या असं नाहीये तर हळदी कुंकू म्हटलं की विधवा महिलाचे सर्व महिला पूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. हे परिवर्तन या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं हे कार्य जवळून पाहण्यासाठी या ठिकाणी मी खास करून यासाठी आलो आणि खरोखर मॅडमचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. मला वाटतं आपली जी उपस्थिती आहे आणि याच्यापुढे सुद्धा कार्य जोमानं चालेल असे मला या ठिकाणी निश्चित आशा वाटते. या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे आम्हाला स्वप्न दिलेलं आहे कारण तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही जे उपस्थित राहता कारण तुम्ही उपस्थित राहत नसता तर आम्हाला स्वतःचा वेळ मिळत नसतं. आज हा जो आमचा संदेश आहे तो आज माझ्या माध्यमातून माझ्या समोर येणारे जे इतर कार्यकर्ते आहेत समविचारी त्यांच्या माध्यमातून हा जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया आहेच आणि इतर माध्यम सुद्धा आहे त्याच्या माध्यमातून हा जाणार त्यामुळे तुमचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. अशा कार्यक्रमासाठी विषय कार्यक्रम सहजासहजी होत नाही आणि ही आजची उपस्थिती भावना खरोखर या ठिकाणी सर चौधरी सर खरोखर खूप आनंद झाला. मॅडम सांगितले की आपल्या या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी इथं खरोखरच हा जो हॉल बघितला त्यामुळे आणखी या ठिकाणी या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली आहे असंच या ठिकाणी आणि मॅडम आपणास मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं कार्य असंच जोमानं पुढे चालू राहू द्या त्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.